सावली केअर सेंटर मागच्या 7 वर्षापासून आम्ही काम करतो. या निमित्ताने बऱ्याच वृद्धांशी माझा संबंध आला आणि त्यांचं जेव्हा रिहॅबिलिटेशन करत असतो तेव्हा त्यांचे लोक तसेच त्यांचे नातेवाईक यांच्याशी सारखा जवळून संबंध येत होतो. तर असं जाणवलं की जाणीवपूर्वक जर काही प्रयत्न नाही केले तर आपोआप येणारं वृद्धत्व हे बरेचदा अगतिक, चिडचिड आणि परावलंबी होतं. असं म्हणतात की वृद्धत्व हे न मागता येतं, पण ज्येष्ठत्व कमवावं लागतं. तेव्हा हे ग्रेसफुल, सन्माननीय देखणं ज्येष्ठत्व आपण घडवू शकतो का, ह्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आनंद नाडकर्णी सरांशी करणार आहोत. मुलाखत सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर तुम्ही आलात त्यासाठी धन्यवाद. आणि माझा आता तुम्हाला पहिला प्रश्न आहे की ज्येष्ठत्वाची संकल्पना तुम्ही तुमच्या शब्दात कशी मांडाल आणि तुमच्या नजरेतनं ज्येष्ठत्व आणि वृद्धत्व यामध्ये काय फरक आहे? सर्वांना नमस्कार आणि स्नेह सावलीला खूप खूप शुभेच्छा. आणि स्नेह सावलीने ज्यांच्याकडून स्फूर्ती घेतली त्या सावलीला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ज्येष्ठत्व म्हणजे वृद्धत्वाकडे पहिल्यांदा येऊया. कारण ज्येष्ठत्व हा आत्ताचा शब्द आहे, वृद्धत्व हा आधीपासूनचा शब्द आहे. तर शास्त्रज्ञांनी असं सांगितलं की वृद्धत्वाची एक व्याख्या नाही, अनेक व्याख्या आहेत. शास्त्रीय भाग थोडासा बाजूला ठेवला तरी कळेल अशा अर्थानं की पहिल्यांदा आपण काय विचारतो, हाऊ ओल्ड आर यू, म्हणजे तुमचं शारीरिक वय काय. म्हणजे आपण एज इज अ नंबर वगैरे म्हणतो, पण पहिली व्याख्या काय आहे की तुमचं शारीरिक वय काय. साधारणपणे आपण 60 वर्षाचा कट ऑफ त्या वयासाठी आपण पकडलेला आहे. म्हणजे तुमचं शारीरिक वय किती, पहिलं. दुसरं फार महत्वाचं आहे की तुम्ही स्वतःला नेमकी किती वयाचे समजता. हे खूप महत्वाचं आहे बरं का. कारण काही माणसं 40शीतच स्वतःला 70 वयाचे समजू लागतात आणि काही 70व्या वर्षी 16व्या वर्षासारखी वागू लागतात. त्याच्यामुळं तुम्ही स्वतःला किती वर्षाचे समजता. तिसरा प्रश्न आहे, लोक तुम्हाला किती वर्षाचे समजतात. म्हणजे लोक असं म्हणतात की 60ला आला पण अजून काही मॅच्युअर नाही. असं म्हणतात का? का काही जण म्हणतात की नाही नाही, हा आहे 30शीचाच, पण हा खूप मॅच्युअर आहे, असं म्हणतात. आणि चौथा प्रश्न अजूनच कळीचा आहे. तुम्हाला स्वतःला आज किती वर्षाचं असायला आवडलं असतं? म्हणजे काही जण म्हणतात, अरे आज ना 30शीत वगैरे असतो तर फार बरं झालं असतं. म्हणजे लोकांना त्यांच्या वर्गाचे आता परत सगळे भेटतात ना, रियुनियन होतात. मग लोकांना एकदम वाटतं की 30 वर्ष पाठी गेलो असतो, 40 वर्ष पाठी गेलो असतो तर बरं झालं असतं. तर हे चारही प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण हे बघितलं की पहिलं जे आहे वय, ते वृद्धत्व आहे. बाकीचे 3 जे आहेत ते ज्येष्ठत्व आहे. त्यामुळं आपल्याला हा विचार करायला पाहिजे की ज्येष्ठत्व हे वयानुसार येणारं आहे. पण विचारानुसार येणारं ज्येष्ठत्व, भावनांच्या बाजूने येणारं ज्येष्ठत्व, हे खूप महत्वाचं आहे. कारण शरीर आपलं वृद्ध होणार आणि त्यामुळे आपल्यावरती काही बंधनं येणार, याला कोणीच अपवाद नाही. म्हणजे ते होणार आहे. त्याचा स्वीकार करणं हे फार महत्वाचं. म्हणून स्वीकार करतं ते ज्येष्ठत्व. थकवतं ते वृद्धत्व. हां, कारण जे काही वृद्धत्वामध्ये व्हायचं ते होणार आहे. व्याधी पण मागे लागणार आहेत किंवा असलेल्या व्याधी थोड्या पुन्हा डोकं काढणार आहेत. हे सगळं होणार आहे. स्वीकार करायला ज्येष्ठत्व शिकवतं. म्हणून मला असं वाटतं ना, की वास्तवाचा स्वीकार करणं
ही ज्येष्ठत्वाची खूप महत्वाची एक पायरी आहे, की ती आपण करावी स्वतःच्या बाबतीमध्ये, इतरांच्या बाबतीमध्ये आणि जगाच्या बाबतीमध्ये सुद्धा, की माझा जर स्वीकार चांगला झाला, तर मी ज्येष्ठ झालो. मग त्याला वयाची अट नाहीये खरं म्हणजे. आणि माझं शारीरिक वय वृद्धत्वाकडे झुकताना मी जर स्वीकार माझा चांगला केला, तर मी खऱ्या अर्थाने ज्येष्ठ झालो. त्यामुळे आपल्याला हे कळणं खूप महत्वाचं आहे. आणि आपण निवृत्त असा शब्द वापरतो. पण खरं म्हणजे ना, निवृत्ती हा शब्द कशामधला आहे? तो व्यवसायातून, नोकरीतून आपण निवृत्त होतो असा त्याचा अर्थ आहे. डायरेक्ट काय कोणी जीवनातून निवृत्त होत नाही. हां. आणि म्हणूनच तर आपल्या परंपरेमध्ये सुद्धा संन्यासाश्रमाच्या आधी वानप्रस्थाश्रम टाकलेला आहे. की वानप्रस्थाश्रम याचा अर्थ काय? की ग्रॅज्युअल डिसएंगेजमेंट. तो डिसएंगेजमेंट हळू होत असणार. गृहस्थाश्रमानंतर डायरेक्ट संन्यासाश्रमामध्ये नाही सांगितलेलं. म्हणजे मध्ये वानप्रस्थाचा टप्पा दिलाय. याचा अर्थच असा आहे, की आपल्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती, आता मी वेगळ्या अर्थाने शब्द वापरतोय, हे आपल्यामध्ये असणार आहेत. त्यांची नव्याने मांडणी ज्येष्ठत्वामध्ये करावी लागते. म्हणजे कधी-कधी असं होतं, की आपली काही ठिकाणी अति गुंतवणूक असते. तिला गुंतवणुकीवरती आणावं लागतं. काही ठिकाणी गुंतवणूक असते, ती कमी गुंतवणुकीला आणावं लागतं. आणि काही गोष्टींच्यामध्ये आता गुंतायचं नाही. हं. हे पण स्वतःला सांगावं लागतं. म्हणजे एकाच तऱ्हेची नाहीये ती गोष्ट. त्याचबरोबर कुठे गुंतवणूक आता नव्याने करायची, हे सुद्धा ज्येष्ठाला ठरवावं लागतं. हं. म्हणजे एका बाजूने निर्गुंतवणूक काही गोष्टींच्या मधली, पण आता गुंतवायचं कुठे? हा खूप महत्वाचा प्रश्न असतो ज्येष्ठत्वाचा. कारण आत्तापर्यंत गुंतवणुकीची भयंकर सवय झालेली असते. त्या गुंतवणुकीची सवय याचा अर्थच कंडिशनिंग. आणि त्या कंडिशनिंगमध्ये बाहेर पडून मला आता ज्येष्ठत्वामध्ये माझी गुंतवणूक कशा-कशात असणार आहे, हे शोधायला लागतं. म्हणजे ती माझ्या आरोग्यामध्ये हवी, ऑब्व्हियसली पहिल्यांदा येईलच ते, की माझ्या आरोग्यामध्ये आता मी गुंतवणूक करायला पाहिजे बाबा. मी नवीन शिकण्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. ते जो चांगलं करतो तो ज्येष्ठ. म्हणजे सगळेजण म्हणतात ना, की आता ह्या वयात काय शिकायचं? तर जे ज्येष्ठ ना, सगळ्या वयांमध्ये शिकतात ना, त्यांना मग ज्येष्ठ मानतो. कारण मग माणूस हा नेहमीच विद्यार्थी असतो वगैरे आपण बोलतो. संधी देत नाही आपण ज्येष्ठांना बऱ्याच वेळेला शिकण्याची. म्हणजे आम्ही गेली 7 वर्ष 7 वर्षापूर्वी आपल्या ठाण्याच्या आय-पी-एच संस्थेमध्ये एक पाहणी जगभर चालली होती. त्याला म्हणतात सेज म्हणजे हेल्दी एजिंग. हे कसं मोजायचं? याची एक आंतरराष्ट्रीय पाहणी सुरू होती. आणि त्याचं भारतातलं केंद्र हे आमच्या संस्थेमध्ये त्यांनी दिलं, की व्हॉट इस हेल्दी एजिंग आणि व्हॉट डिफाईन्स हेल्दी एजिंग. तर तो त्यांचा एक प्रोटोकॉल होता आंतरराष्ट्रीय आणि तो प्रोटोकॉल पाळून इंटरव्ह्यूज कसे घ्यायचे, त्याची सॅम्पल साइज होती वगैरे ते निकष होते सगळे शास्त्राचे. आणि तो प्रकल्प आमच्या संस्थेच्या आय-पी-एचच्या संस्थापक ट्रस्टी डॉक्टर शुभा थत्ते या त्याच्या इंडियन इन्व्हेस्टिगेटर होत्या. आणि त्या सेजच्या निमित्तानं ते स्केल तर तयार झालंय आता जागतिक पातळीवरती. त्याचा भारतीय भाग आमच्या या युनिटनं केला. तर थत्ते मॅडमच्या त्या सर्व्हेमध्ये एक खूप महत्वाची गोष्ट निघाली, की हेल्दी एजिंगला काय हवं? तर हेल्दी एजिंगसाठी नेहमीचे हे आलेत, की आरोग्य कमीत कमी तक्रार देणारं असणं किंवा आरोग्याच्या तक्रारींच्या बरोबर जुळवून घेणं हे आलं. आर्थिक स्थिरता ही आली.
म्हणजे काही सर्वमान्य ज्या तुम्हाला आम्हाला माहिती आहेत, ते सगळे घटक पण आले, की हे असेल तर हेल्दी एजिंग. पण एक खूप इंटरेस्टिंग घटक असा आला, की न्यू लर्निंग आणि हेल्दी एजिंग हे एकमेकांशी खूपच निगडीत आहेत, असं एक कळलं आणि ते जगातल्या सगळ्या सेंटर्सना कळलं, की न्यू लर्निंग इज अ की फॉर हेल्दी एजिंग. मग सोशलायझेशन आलं, मग फॅमिली युनिट तुमचं तुमच्या आजूबाजूचं सपोर्ट सिस्टम चांगलं असणं आलं. हे सगळे आपल्याला माहिती असलेले निकष आहेत. पण हा जो न्यू लर्निंगचा निकष आला त्यामध्ये, की ज्येष्ठांना सुद्धा शिकलं पाहिजे सिस्टमॅटिकली स्ट्रक्चर्ड. तर ह्याने आमचे डोळे उघडले, की अरे असं आपल्याकडे काहीच नाही. म्हणून आम्ही 7 वर्षापूर्वी मन-मेंदू संवर्धन केंद्र, न्यूरो सायकॉलॉजिकल नर्चरन्स हा प्रयोग ठाण्यामध्ये करायला घेतला. ज्याच्यामध्ये ते सोप्पं तुम्हाला सांगतो काय आहे, ती आजी-आजोबांची शाळा आहे, जी सोमवार ते शुक्रवार भरते. आता शनिवारी पण भरते. आता आजी-आजोबांच्या शाळेमध्ये काय होतं, आपण ना सगळ्या गोष्टी इंडिव्हिज्युअलसाठी करतो आणि त्या माणसाला हौस असेल, तर तो माणूस करतो. कोणाला संगीताची आवड असते. ते ज्येष्ठ नागरिक संगीताला जातात, काही वाचनाला जातात. त्याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन होत नाही. म्हणून मग आम्ही त्याच्यात शाळा सुरू केली. त्या शाळेमध्ये वर्ग आम्ही 18 ते 20 प्रकारचे वर्ग चालवतो. त्या वर्गांमध्ये काय आहे ते सांगतो. ती इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की या वर्गांमध्ये काही छंद आहेत, काही भाषा आहेत, गणित आहे, हं, अ, संस्कृत आहे, जर्मन आहे, हं, काही खेळ आहेत, काही छंद आहेत, काही अभिवाचनासारख्या गोष्टी आहेत. अभिवाचन, सुगम संगीत सगळे 20 वर्ग आहेत. पाककला आहे. आणि या वर्गांना तुम्ही विथ सिलेबस, विथ टीचर तुम्हाला शिकवलं जातं. फक्त आमच्या शाळेत परीक्षा नाही. कारण काय आहे, की आपण नैपुण्यासाठी काही नाही करत आहोत. आपण शिकण्यासाठी करतोय. तर मग आम्ही आता ही शाळा जेव्हा सुरू केली, तेव्हा आम्हाला असं वाटत होतं, की या शाळेत कोण येतील? तर आता आम्ही ठाण्यामध्ये 2 शाळा चालवतो. म्हणजे अंतरामुळे. दोन्हीमध्ये मिळून 200च्या घरात विद्यार्थी येतात. मग आपण आता त्याला आम्ही सप्तसोपान असं नाव दिलं. कारण ते आमचा परिसर तो होता त्याचं नाव सप्तसोपान जो सरकारने आम्हाला दिला होता. दिला आहे. मग पुण्यामध्ये आय-पी-एच आहे. म्हणून मग पुणे आय-पी-एचने निवारा वृद्धाश्रमाच्या बरोबर आपण तिथे सुखसोपान चालू केलं, ज्याला आता 2 वर्ष होतील, जिकडे 250 विद्यार्थी आहेत. आता आपण बाणेरला त्याची शाखा सुरू करतोय. मी मुद्दामून हे अशासाठी मांडतोय, मोठा समुदाय आहे. ही एक खूप मोठी चळवळ कमीत कमी खर्चामध्ये करता येते आणि ज्याच्यामध्ये कम्युनिटी पार्टिसिपेशन आहे. म्हणजे आमचे सगळे शिकवणारे शिक्षक आहेत ना, ते खूप तरुण आहेत आणि शिकणारे आजी-आजोबा ऑब्व्हियसली आजी-आजोबा आहेत. तर त्याच्यामुळं मग इतक्या गोष्टी आम्हाला करता येतात. म्हणजे आमच्या पुण्याच्या युनिटचं लेझिम पथक आहे. हो. बरं लेझिम पथक कसं माहिती आहे ना? खूप मस्त आहे. उभं राहून सुद्धा लेझिम करता येते. कमरेत भयंकर न वागता करता येते. तुम्ही आमचा डान्सच्या क्लासला जर आलात तर तुम्हाला फार गंमत येईल. खुर्चीत बसून नृत्य कसे करावे हे शिकवलं जातं. हां, दॅट इज सो इम्पोर्टंट. तुम्हाला गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, अमुक आहे, पण हात आणि हे ज्यांचे फ्री आहेत ना, खुर्चीत बसून. कारण नृत्य म्हणजे काय? रिदम. तुमच्यामध्ये रिदम आणण्याचा भाग हा तुम्ही उभं राहून ज्यांना उभं राहून करायचं त्याने तसं करावं, ज्यांना बसून करायचं त्याने तसं करावं. मग त्याच्यामध्ये महत्वाचं काय राहतं, एक प्रोसेस एन्जॉयमेंट. मग तुम्ही शिकता.
आणि दुसरं आम्ही असं करतो, प्री आणि पोस्ट त्यांची न्यूरो कॉग्निटिव्ह असेसमेंट करतो. त्याच्यामध्ये आम्हाला असं सतत दिसून येतं, की 6 महिन्यामध्ये त्या न्यूरो कॉग्निटिव्ह असेसमेंट ही अधिक पॉझिटिव्ह होते. फक्त आम्ही काय एक पथ्य पाळतो आणि ते फार इंटरेस्टिंग पथ्य आहे. काय असतं, एखादा अकाउंटंट आहे हं, आणि अकाउंटंट म्हणून बँकेमध्ये खूप सारी वर्ष काम केलं. तर तो जो गणिती विचाराचा अरिथमेटिकल थिंकिंगचा न्यूरॉनल पाथवे आहे ना, तो त्यांनी ओव्हर यूज केलाय. हां. म्हणजे आता तो अकाउंटंट असेल तर बॅलन्स शीट बघितल्यावर कळतं, काय होणार आहे. इतके तो ओव्हर यूज झाला. त्याचा फायदा झाला त्याला ऑब्व्हियस. किंवा एखाद्या लँग्वेज शिकवणारी शिक्षिका आहे ना, तर त्यांनी त्या लँग्वेजचे त्यांचे न्यूरॉनल पाथवेज हे ओव्हर यूज झाले. मग काय आहे माहितीये का, की न्यूरॉनल पाथवेज बांधणारं लर्निंग पाहिजे. हं. कारण तुमचा काय असतं माहितीये, तुमचा जो हायपर युज्ड, ओव्हर यूज न्यूरॉनल पाथवे आहे ना, त्याला ना ब्लड सप्लाय जास्त लागत नाही. बिकॉज ऑफ एफिशियन्सी. पण तुम्ही जेव्हा न्यू लर्निंग आणि न्यू पाथवे करता, त्याला ब्लड सप्लाय जास्ती लागतो. आणि जगभरातलं संशोधन असं आहे, की न्यूरॉनल पाथवेज मध्ये जर परफ्युजन वाढलं, तर त्याचा फायदा अख्ख्या मेंदूच्या परफ्युजनला होतो. म्हणजे या अर्थाने, आणि हे अजून प्रूव्ह झालेलं नाही, पण इट इज गोइंग टुवर्ड्स दॅट, की पॉसिबली डिमेन्शिया सारख्या कंडिशन्स प्रिव्हेंट करण्याचा एक मार्ग न्यू लर्निंग असू शकतो. अजून प्रूव्ह झालेलं नाहीये, पण तसे एव्हिडन्सेस आपल्याला मिळत आहेत. म्हणजे हा जर प्रिव्हेंटिव्ह उपाय आहे, तर तो कम्युनिटी लेव्हलला मोठ्या प्रमाणात केला गेला पाहिजे. त्याच्यामध्ये आमची मंडळी, आमचे आजी आजोबांच्या शाळेतले विद्यार्थी, आमची अॅन्युअल्स असतात बरं का. म्हणजे तुम्ही शाळेचा वार्षिकोत्सव असतो ना, तसं सगळ्यांची हौस असते. मग त्याच्या रिहर्सल्स असतात, मग आम्हाला हे कॉस्ट्युम पाहिजे असतं, रुसवे फुगवे असतात, काय नसतं, मजा असते. आणि मग बघायला सगळे कुटुंबीय येतात, त्यांना तर फारच मजा वाटते. नाटपट येतात आजीच्या वार्षिक उत्सवात उलटे. आणि तो काय भारतात गोष्ट असते ती. आणि मग त्यामुळे ना, ही मंडळी घराच्या बाहेर राहतात. दुसरं म्हणजे तेच बोलत नाही. त्यांचा ग्रुप तयार होतो जो ज्ञानावर आधारित आहे. फक्त सकाळी बसून मिसळ खाल्ली, चहा प्यायल्यावरती नाही आहे. ते महत्वाचं आहे. मिसळ खाणं हे पवित्र कर्तव्य आहे असंच मानतो. कारण त्यामुळे सोशलायझेशन होतं. काय बघा, सोशलायझेशन इज ऑल्सो अ नीड, पण न्यू लर्निंगच्या नीडकडे आपण फार कमी पाहिलंय ऍज अ कम्युनिटी. आणि ते आपण ना इंडिव्हिज्युअल्स वरती सोडून दिलं, ते इन्स्टिट्यूशनलाइज नाही केलं. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचं खरं म्हणजे विद्यापीठ हवं. हो. का नाही? आपण अशी परीक्षा नाही घेणार तिकडं, म्हणजे इतरांची घेतो तशी. त्यांना ना सांगायचं, की तुम्ही 1 वर्ष सातत्याने शिकलात ना, सर्टिफिकेट, नो प्रॉब्लेम. परीक्षा कशाला, ते बघू कशी घ्यायची परीक्षा. पण पाहिजे ना, म्हणजे किशोरजी जे म्हणाले, की आपण आता हळू तरुण राष्ट्राकडून वृद्ध राष्ट्राकडे जाणार आहेत. तर आपल्याला ॲक्टिव्ह वृद्धांचं, म्हणजे ॲक्टिव्ह ज्येष्ठांचं राष्ट्र पाहिजे ना, की दोज हू कॅन कॉन्ट्रिब्यूट इव्हन इन देअर 60s, 70s, 80s. बरं आता काय झालंय? ज्या सोयी आहेत त्याच्यामुळे आपलं आयुर्मान तर वाढतंय. त्यामुळे आता आयुर्मान वाढतं आहे, पण आता ज्येष्ठत्व वाढवायचंय. त्याच्यासाठी लर्निंगचा वसा घेणं, हे आम्ही सगळे खूप शिकतो, की अरे
हा लर्निंगचा वसा घेतला ना, तर खूप फायदे होतात. फक्त त्या ज्येष्ठांनाच होतात असं नाही, त्यांच्या कुटुंबाला पण होतात. म्हणजे आमचं पुण्याचं सेंटर कसं चालू झालं, तर ठाण्याच्या आमच्या सप्तसोपानमध्ये येणाऱ्या एक आमच्या आई, आजी एक, त्यांची मुलगी पुण्याला राहते. ती म्हणाली 4 वर्ष त्या आमच्याकडे येत आहेत. बरं आपल्याकडे फक्त ॲडमिशनच आहे, लिव्हिंग सर्टिफिकेट नाहीच आहे. हां, हां. त्याच्यामुळं ती म्हणाली 4 वर्ष आई इथे येते आणि आईमध्ये इतका प्रचंड फरक झालाय. आत्मविश्वास येणं, सगळ्या गोष्टी. तर मग तुम्ही पुण्यात का नाही चालू करत? म्हटलं, "तू जबाबदारी घेणार तर करतो." ती म्हणाली, "हो, मी घेते." आणि त्या एका कार्यकर्तीपासून आमचं हे चालू झालं. व्हेरी इंटरेस्टिंगली या काही वर्षांमध्ये या आमच्या मुलीनं जेरंटॉलॉजीचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसचा कोर्स केला 1 वर्षाचा, जाऊन तिकडे. पुण्याहून अपडाऊन करून एम-ए काउन्सिलिंग सायकॉलॉजी केलं. म्हणजे आता काय झालं, की त्याच्यातून एक प्रोफेशनल पण तयार झाली. म्हणजे आपल्याला ना जसे ज्येष्ठत्वासाठी सगळी एक व्यवस्था लागणार आहे, त्याच्यात वेगवेगळे प्रोफेशनल्स लागणार आहेत. म्हणजे जसं एका बाजूला आजी-आजोबांचं लर्निंग, तसं दुसऱ्या बाजूला प्रोफेशनल्सचं ट्रेनिंग. आणि प्रोफेशनल्सचं ट्रेनिंग हे हेल्दी एजिंग आणि जिथे न्यूरोसायकायट्रिक कंडिशन्स आहेत, म्हणजे जिथे काहीतरी व्याधी आहेत, डिमेन्शिया आहे, काही कोणाला वेगवेगळे स्ट्रोक आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. असं 2 बाजूचे प्रोफेशनल्स पण आपल्याला लागणार आहेत. हं. तर ही सगळी आपल्याला त्याला सन्मुख करण्याची खूप गरज आहे. आणि हे जे लर्निंग मॉडेल आहे ना, हे सकाळी म्हणजे आम्ही काय करतो, मंडे टू सॅटरडे टाईम टेबल असतं. आम्ही लोकांना सांगतो, की कमीत कमी 3 वर्गात या. कारण 3 वेगवेगळ्या प्रकारचे हवेत ते. वेगवेगळे न्यूरॉनल पाथवेज स्टिम्युलेट करणारे. असे 3 वर्गात या किमान. मग काय होतं, की त्याचे सकाळी आणि दुपारी असे 2 वर्ग, मध्ये वामकुक्षीला जागा. हां. त्यामुळे 2 वर्ग असतात 2 वेळेला. मग लोकं येतात. मग लोकं म्हणायला लागले काही-काही मंडळी, "आम्ही डबा घेऊनच येतो." मग आता आमच्याकडे डबा घेऊन पण येतात बरं का. म्हणजे सकाळी आल्यावरती संध्याकाळीच जातात. मग आता बुद्धिबळवाले, कॅरमवाले, ब्रिजवाले ते म्हणतात, की आम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. सुगम संगीतवाले. मग ते वर्ग नसताना पण प्रॅक्टिससाठी बसतात. हं. तर मजा चालते. हा जो एक माहोल तयार होतो ना, त्याच्यामुळे वृद्धत्व कमी होतं आणि ज्येष्ठत्व वाढतं. म्हणून हे काम करता सापडलेली गोष्ट आणि मग त्याचं हे वर्केबल मॉडेल आम्ही तयार करायचा प्रयत्न केला. आता जुलै महिन्यापासून विलेपार्ल्यात चालू होतंय. कारण तिथेही ज्येष्ठ नागरिक आणि आम्ही या सगळ्यांना मग ट्रेन करतो त्या ठिकाणच्या लोकांना, की ही आजी-आजोबांची शाळा कशी चालवायची. तर हे भारतात कुठेही किंवा जगात कुठेही चालणारं मॉडेल आहे. तर त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी हे मॉडेल जितकं जास्त तुम्हाला वापरता येईल तितकं वापरावं. आम्ही आमचा अनुभव आणि त्याची निटी-ग्रिटी तुमच्यापर्यंत द्यायला एका पायावरती तयार आहोत. काहीच त्याचं शुल्क नाही आणि काही नाही. तुम्ही करा. म्हणजे आम्ही सगळ्यांनी तसंच केलंय. तर त्यामुळे या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. जरा मोठं झालं उत्तर, पण त्याच्यामध्ये बरेच मुद्दे आले म्हणून. थँक आम्ही नक्कीच स्नेहसावलीच्या माध्यमातून हे करूयात असं मी सांगतो तुम्हाला. तसं तुम्ही पहिल्या प्रश्नामध्येच आमच्या 2 प्रश्नांची उत्तरं दिले त्याबद्दल थँक यू. आता सर म्हटले तसं आम्ही बरेच उपक्रम सर स्नेहसावलीमध्ये चालू असतात. म्युझिक थेरपी आहे, डान्स थेरपी आहे. त्यांना वेगवेगळ्या फळांचे चित्र दाखवून ओळखायला लावतो. पण हे सगळं म्हणजे ते आमच्याकडे राहणारे 60, 70, 80 मधले आहेत.
आपण आता असं म्हातारपण काही एका दिवसात येत नाही. माझा 60वा वाढदिवस झाला आणि उद्यापासून तू म्हातारी किंवा तू ज्येष्ठ नागरिक. तर मग ह्याचं नियोजन आपण मला वाटतं आधीच तुम्ही सांगितलं. पण मग ही ज्येष्ठाची शाळा कितव्या वर्षांपासून सुरू करायला काय झालं सांगतो. व्हेरी इंटरेस्टिंग. आम्ही पहिल्यांदा 60 ठेवलं. तर जनमताचा दबाव की प्लॅनिंग करायचं असेल तर आधीपासून सुरुवात करा. म्हणून मग आम्ही 58 केलं. आता आम्ही 55 केलं. का माहितीये? 55 इज करेक्ट टाइम. कारण मग तुम्ही म्हणता ना तसं नियोजन करण्यासाठी आणि काय होतं लवकर सुरू केलं ना, तर म्हणजे आपलं प्रावीण्य हा निकष नाहीये. पण प्रावीण्य येण्यासाठी ना तेवढं समाधान वाढतं, तेवढी एक्सपर्टाईज येते ना, मग ती 55ला केलं तर ते जास्त येतं. त्यामुळं तुम्ही म्हणता त्या नियोजनाच्यासाठी 55 हे चांगलं राहतं फॉर प्लॅनिंग. आणि दुसरी गोष्ट 55ला एक्सपेरिमेंटेशन पण जास्त करता येतं आपल्याला. आणि बरं कोव्हिडमध्ये तेव्हा आमचं पुण्याचं नव्हतं, पण आमचं ठाण्याचं सेंटर कोव्हिडमध्ये फुल्ली ऑनलाईन सुरू होतं. बंद झालं नाही. पूर्ण ऑनलाईन. आणि त्या काळामध्ये आम्हाला जगातून माणसं मिळाली. कारण ती पण त्यांच्या घरात बसली होती. आणि मग त्यातले आमचे काही म्हणजे जवळ-जवळ कोव्हिडचं 1.5 पावणे 2 वर्ष आमच्याकडे जगातले विद्यार्थी होते, की ज्यांनी आम्हाला बघितलं नव्हतं, आमच्या फॅकल्टीने त्यांना बघितलं नव्हतं, ऑनलाईन यायची. आणि मग आता खूप निषेध झाला, की तुम्ही आता ऑनलाईन बंद का करता? मग आम्ही काही वर्ग अजूनही हायब्रिड चालवतो. हां. आणि ते हायब्रिड का चालवतो? कारण आपल्याकडे ते मायग्रेटिंग बर्ड्स वगैरे यायचे जायचे ना, तसे आता मायग्रेटिंग सीनियर सिटिझन्स हे जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये मुलांच्या आणि मुलींच्या गरजेनुसार हे इकडं-तिकडं जात असतात ना. मग ते म्हणतात आम्हाला चुकवायचं नाही. आम्ही उठू तिकडं म्हणजे वेळ अ, हे असं आम्ही उठू पण क्लास करायचा आहे. म्हटलं बरं त्याच्यामुळे आमचे जे लोकप्रिय 8 एक मॉड्यूल्स आहेत ते आम्ही हायब्रिडच ठेवलेत. हां, कारण कुणाच्या मुलीची डिलिव्हरी असते, कुणाच्या सुनेला काहीतरी असतं. निघतात इकडून मंडळी 10 वर्षाचे अमेरिकेचे व्हिसे असतात. हं. मग आता त्यांची गरज आहेच ना, त्यांनाही वाटतं. म्हणून अशी ती गंमत होते. तेव्हा तुमच्या प्रश्नामध्ये 55 हा आम्हाला सध्या सापडलेला एक हे आहे, आकडा आहे. सर, ज्येष्ठ नागरिक ह्या शब्दातच ज्येष्ठत्व आहे आणि ही मंडळी आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यांच्याकडे अनुभवाचा खजिना पण आहे आणि ते द्यायला खूप उत्सुक पण असतात. पण एकदा ते बोलायला सुरू झाले की थांबत नाहीत. आणि मग तरुण मंडळी त्यांना टाळायचा प्रयत्न करतात आणि ह्याच्यातून एक नवीन समस्या निर्माण व्हायला लागली, की ज्येष्ठांना खूप बोलायचं आहे, पण तरुणांना ते ऐकायचं नाहीये. तर ही बोलण्याची आणि ऐकण्याची सांगड कशी घालावी? म्हणजे ज्येष्ठ मंडळींनी पण काय काळजी घ्यावी, की आपलं बोलणं रटाळ होऊ नये किंवा आणि तरुणांनी पण त्यांचं पण समुपदेशन किंवा त्यांनी पण स्वतःमध्ये बदल करायला हवेत. तर ही फार सांगड कशी घालायची? फारच ज्वलंत प्रश्न आहे. तुमचा. अगदी सोपी पहिली टिप सांगतो, जी आचरणात आणायला कठीण आहे. आपण जे बोलत आहोत, ते स्वतः ऐकण्याचा ॲक्टिव्ह प्रयत्न करा. ही टिप खूप साधी आहे, पण खूप प्रभावी आहे. आणि हा सगळ्यांनी करा हां, म्हणजे त्याला फक्त ज्येष्ठांनी करा असं नाही. कारण तोच नियम जे तरुण आहेत त्यांनाही आहे. काय होतं, आपण बोलायला सुरुवात करतो ना, तर आपला प्रायमरी गोल, प्रधान हेतू काय असतो माहिती आहे ना, समोरच्याने ऐकावे. त्याच्यामध्ये आपणच ऐकणं विसरून जातो. ही पहिली गडबड होते. म्हणून आपण जे बोलत आहोत ते ऐकायला शिका. मी तुम्हाला अजिबात नवीन सांगत नाहीये काही. बघा, तुम्ही जर गाण्याच्या मैफिलीला गेलात, तर ना समोर त्या गायकांसाठीचे मॉनिटर्स लावलेले असतात.
ते मॉनिटर्स काय करतात, त्या गायकाला किंवा त्या वादकाला त्याचा लगेच फीडबॅक देतात की नाही. त्याच्यावरती तो गायक, वादक पटकन बदलतो किंवा स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करत असतील, तर ते हेडफोन लावतात. म्हणजेच काय, आपण जे बोलतो आहोत त्याचा सेल्फ फीडबॅक घेणं हे पहिला फिल्टर आहे. मग ना आपल्यालाच कळतं, की चौथ्यांदा सांगतोय बरं का. मग आपल्यालाच थोडं वाईट वाटतं, अरे चौथ्यांदा सांगतोय. थोडंसं समोरच्या बद्दलची एम्पॅथी वाटायला लागते मग. मग आपण थांबतो. त्यामुळे ते डोक्यात ठेवणं हे एक आहे. दुसरी गोष्ट ना, ज्येष्ठत्व आलं म्हणून प्रत्येक वेळेला ज्येष्ठत्वाचा आव आणायची काही जरूर नाहीये. हां, विचारलं तर सांगावं. पण ज्येष्ठत्व आलं आधीच आपल्या सगळ्यांना मानव प्राण्यांना सल्ला देण्याची भयंकर खोड. त्याच्यात ज्येष्ठत्व आलं की आपल्याला वाटतं सल्ल्याचं लायसन्स मिळालं आपल्याला. आणि मग सल्ला हा खोकला आणि शिंकेसारखा येतो. ऑटोमॅटिक. म्हणून सल्ला देणं हे जितकं कमी करता येईल आणि विचारल्याशिवाय तर देऊच नाही. आणि विचारलं तरी सुद्धा तुला काय वाटतं हे पहिल्यांदा विचारावं. आपण असे सरसवूनच बसलेलो असतो. विचार सल्ला देतोच तुला. सल्ला इंडस्ट्री आहे ना ती भयंकर आहे. तर त्याच्यापासून तुम्ही दूर राहा. कमीत कमी सल्ले द्या. आणि महत्वाचं काय आहे, की न्यू लर्निंग बद्दल आपण मगाशी बोललो. ते न्यू लर्निंग काय फक्त वर्गात आल्याने होत नाही. बदलत्या जगाचं न्यू लर्निंग हे किती महत्वाचं आहे. त्या जगाबरोबर तुम्ही राहताना जर विचार काय आहे त्या जगाचा, तो समजून घ्याल, मग पटणं न पटणं पुढची गोष्ट आहे. तो समजून तर घ्याल. त्यामुळे हे आपल्याला करायला पाहिजे ज्येष्ठ म्हणून, की आपण हे पाळायचं, समोरच्याकडून शिकायचं. मग त्या समोरच्याकडून शिकायचं, की ऐकणं आलंच ना, तुम्ही म्हणालात ते. आणि ज्येष्ठांनी ना, हे बदलतं जग, त्यातले आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने कमी असलेली मंडळी, ह्यांच्या बाबतीतलं आपलं जजमेंटल होणं जरा कमी करावं, असं वाटतं मला. हं. पटकन जजमेंटल होतो आपण. या आजकालच्या मुली अशाच, ही आजकालची मुलं तशीच. आणि काय सॅम्पल साइज असतो आपला 4 किंवा 5. बरोबर आहे या रिसर्चचा. त्याच्यावरती अख्ख्या मानवजातीबद्दलचे निष्कर्ष काढून मोकळे. हे कशाला करायचं? मग आपण जर बघितलं, की ओव्हर जनरलायझेशन टाळावं. कारण ओव्हर जनरलायझेशन मधून आपण असे निष्कर्ष काढतो. ही आपली सवय आहे. ऐकावी स्वतःची सवय. जनरलायझेशन टाळावं. बायसेस आणि प्रेजुडायसेस कमी झाल्याशिवाय ज्येष्ठत्व कसं येईल? मी ना तेच पूर्वग्रह धरून बसणार. उलट 20 पासून आजपर्यंत तोच पूर्वग्रह धरून बसलो आहे. वाह! ह्याला भूषण मानणार. हं. म्हणजे लोकं अजिबात न बदलण्यालाही भूषण मानणारे आहेत बरं का. हं. मला 9 वाजता पाहिजे म्हणजे पाहिजेच. 60 वर्षाची सवय. अरे वाह! छान आहे. तेव्हा देत होते देणारे. आता वेळ नसतो कोणाला. मग आता स्वतः 9 वाजायची वेळ स्वतः पाळा. काय ताठरपणा. मग तो ताठरपणा आपल्याला जजमेंटल करतो. म्हणून आपण ना तो ताठरपणा बाजूला ठेवून नको तिथे. ताठरपणा बाजूला ठेवून आपण हा विचार करूया ना, की आपल्याला सगळे जजमेंट्स देण्याची हे आहे का? बरं,
अनुभव ही कशी गंमत आहे बघा. सगळे अनुभवी जे असतात की नाही, ते अनुभवापासून शिकलेले असतातच असं नाही. हां. म्हणजे काय की अनुभव हा एक फार मोठा शिक्षक आहे. पण त्याच्या वर्गात बसलात तर तुम्ही किती लोकं पाहिलेत, की ज्यांनी अनुभव खूप घेतलेत, पण त्याच्यापासून ते काहीही शिकलेले नाहीत. अशा लोकांची कमी आहे का तुमच्या माझ्यात? प्रचंड लोक आहेत असे. त्यामुळे अनुभव ही फार गडबडीची गोष्ट आहे हां. माझा अनुभव आहे, इतक्या वर्षांचा अनुभव आहे, हे केस असेच का पांढरे झालेत, इत्यादी, इत्यादी, इत्यादी. अनुभवातून शिकणं म्हणजे काय, की माझा अनुभव, दुसऱ्याचा अनुभव याच्यामध्ये मला त्याच्यावरती रिफ्लेक्ट करता आलं पाहिजे. त्याच्यावरती कंटेम्प्लेट चिंतन त्याचं करता आलं पाहिजे. त्याच्यावर काहीतरी विचार करता आला पाहिजे. त्याच्यातून काहीतरी मी माझं शिकणं, मेसेज काढला पाहिजे. हां, मग त्या अनुभवाचा फायदा होतो. बरोबर. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, की ज्येष्ठ माणसं अनुभव सांगताना काय सांगतात माहितीये? आउटकम सांगतात. एवढी अडचण होती आणि त्यावेळेला मी कसं सावरलं संपूर्ण घराला. जबाबदारी होती. खरं असतं हां सगळं, खोटं नसतं. हां. मी माझ्या भावांची, बहिणींची शिक्षणं केली, त्यांना सेटल केलं, अमुक केलं, डमुक केलं, डमुक. कालांतराने ऐकणाऱ्या मंडळींना कंटाळा येतो. का? कारण यू शेअर्ड ओन्ली आउटकम अँड नॉट द प्रोसेस. आणि कुठल्याही माणसाला ना आउटकम मधून शिकता नाही येत. प्रोसेस मधून माणूस शिकतो. तो प्रोसेस मांडता येणं म्हणजे मॅच्युरिटी आहे. अरे आउटकम तर जगानेच बघितलाय. हां, म्हणजे तुम्ही सगळी कर्तव्य कशी पार पाडलीत, आता सगळे कसे सेटल आहेत. मला पण माहिती आहे ते. नवीन काय सांगताय? ते कसं केलं ते सांगा. म्हणून ना आजी-आजोबांच्या गोष्टी नातवंडांना कधी आवडतात, जर त्याच्यामध्ये प्रोसेस असेल तर. त्याच्यामध्ये निष्कर्ष असला ना, मी होतो म्हणून, नाहीतर काय झालं असतं. असं आलं की संपलं सगळं. मग समोरचा कान बंद करतो. झालं यांचं चालू. म्हणून आपल्याला प्रोसेस ओरिएंटेशन मध्ये अनुभव वापरा. आणि ना माझी मॅच्युरिटी ज्येष्ठ म्हणून कशात आहे? तर हा प्रोसेस उलगडण्याचं माझं कसब, ते कौशल्य या वर्षांमध्ये मी वाढवलंय का? हे आपण बघायला पाहिजे आणि मग छोट्या-छोट्या गोष्टींमधला प्रोसेस हा अनेक वेळेला समोरच्या माणसाला खूप मोठं काहीतरी शिकवून जातो. म्हणून ते ही जी ह्या ज्या काही सवयी आहेत, ह्या माझ्याकडे आल्या, तर मला फायदा होईल आणि शेवटचा भाग तुम्ही तुमच्या प्रश्नाचा, की जे वयाने छोटे आहेत, त्यांनी काय करावं? तर त्यांना सुद्धा ना ह्यांना द्यायचं मार्जिन थोडंसं वाढवायला लागतंच. हां, म्हणजे ते कठीण असतं वाढवणं. म्हणजे खूप वेळेला घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असले, की ते पुन्हा-पुन्हा विचारताना आपला पेशन्स ठेवणं, हे केअर गिव्हर्ससाठी सुद्धा काही सोपं नसतं. माझ्याही घरात एक 82 वर्षाच्या, एक 87 वर्षाच्या सीनियर सिटिझन आहेत. त्यामुळे मला माहिती पण आहे. माझ्या घरातले जे 2 सीनियर सिटिझन आहेत, त्यांच्या फिटनेसमध्ये कमालीचा फरक आहे. 87 वर्षाच्या आहेत त्या 82 वर्षापेक्षा फिटेस्ट आहेत. हं. पण ज्या 82 वर्षाचे आहेत त्यांचे प्रश्न विचारणं, हे मग आपल्याला ना कधी-कधी त्यांना उत्तर नको असतं. फक्त अॅक्नॉलेजमेंट हवी असते. म्हणजे आपण ऐकलं आहे. हो, हां, बघतो. असं पण अॅक्नॉलेजमेंट विथ रिस्पेक्ट हवी असते. ती अॅक्नॉलेजमेंट दिली की ते थांबतात. ठीक आहे 10 मिनिटं थांबतील, परत विचारतील, परत अॅक्नॉलेजमेंट द्या. आपण ना एक्सप्लेनेशन द्यायला जातो माहिती आहे ना?
एक्सप्लेनेशन प्रत्येक वेळेला आपण द्यायला गेलो, की केअर गिव्हर म्हणून आपण फशी पडतो. कारण मग एक्सप्लेनेशन किती वेळा देणार ना? म्हणून केअर गिव्हर्सना मी नेहमी सांगतो, थोडा त्या डिमेन्शिया सारख्या गोष्टीकडे येतो. केअर गिव्हर्सना मी सांगतो, म्हणजे कसं ऐकावं? तर मी म्हणतो, की डिमेन्शियामध्ये तुमच्या घरातले जे ज्येष्ठ आहेत, त्यांची ना 3 प्रकारची अक्षरं असतात, हे डोक्यात घ्या. एक असतात पाण्यावरची अक्षरं. जी पाण्यावरची अक्षरं काढली की निघून जातात. दुसरी असतात वाळूवरची अक्षरं, की जी काही काळ राहतात आणि मग जातात. आणि तिसरी असतात दगडावरची अक्षरं. आणि ही काळाप्रमाणे असतात. म्हणून दगडावरची अक्षरं बालपणीची असतात. म्हणून बालपणीच्या गोष्टी या खूप डिटेलमध्ये सांगितल्या जातात. आणि आज भाजी कुठली खाल्ली ते विसरलं जातं. कारण ती पाण्यावरची अक्षर आहे. हं. तर केअर गिव्हर म्हणून हे जर मी डोक्यात ठेवलं ना, हे अक्षर कुठलं आहे? हे पाण्यावरचं, हे वाळूवरचं, हे दगडावरचं. आपल्या डोक्यात एकदा क्लॅरिटी ती आली ना केअर गिव्हर म्हणून, तर आपला त्रास कमी होतो माहिती म्हणून ना ही अशा क्लॅरिटीज जे केअर गिव्हर्स आहेत, म्हणजे आपण सगळे वयाने जे कमी असतात त्यांना केअर गिव्हर म्हणू. आता गंमत बघा ना, म्हणजे मी स्वतः ज्येष्ठ आहे, पण त्या अतिज्येष्ठ आहेत ना, म्हणजे मी त्यांचा केअर गिव्हर झालो. केअर गिव्हर्सचा खूप मोठा प्रश्न आहे. 50शी मध्ये आणि 60 मध्ये असलेले केअर गिव्हर्स 80 आणि 90चे आणि घरी राहणारे यांचा प्रश्न आपण ॲड्रेसच नाही केलेला. आणि त्यांचं केअर गिव्हिंगचं बर्डनही आपण ॲड्रेस नाही केलेलं. म्हणून म्हणजे या एरियामध्ये काम करताना ना केअर गिव्हर्स ट्रेनिंग आणि केअर गिव्हर्स सपोर्ट ग्रुप ही गोष्ट खूप महत्वाची आहे, की ज्याच्यावरती तुमच्या सारख्या संस्थेने काम करायला हवं. आमचा केअर गिव्हर्सचा सपोर्ट ग्रुप आम्ही पुण्याला चालवतो. त्याचं नाव माध्यान्ह. माध्यान्ह. कारण ते 50शी 60त आहेत. माध्यान्ह स्वतः आहेत आणि त्यांच्याकडे 80-90 वाले आहेत. म्हणून त्या गटाचं नाव आम्ही माध्यान्ह ठेवलंय. तर ह्या केअर गिव्हर्सना सतत प्रशिक्षण देत राहणं, त्यांच्या शेअरिंगला काही व्यासपीठ नाहीये. आणि ते हो, आता करायलाच पाहिजे. एकटाच मुलगा आहे, एकटाच मुलगी आहे आणि सगळे असं सांगतात हां. काही करण्यामध्ये चूक झाली तर खूप जण बोलतात. पण ह्यांना करताना काय-काय होतंय? बरं आयडियाज एक्सचेंज होतात सपोर्ट ग्रुपमध्ये. म्हणजे माझी 89 वर्षाची आई आहे. माझे 91 वर्षाचे बाबा आहेत. ते बाबांनी परवा असं केलं. हो का? माझ्या आईने पण केलं होतं. मग मी असं-असं केलं. या अल्टरनेटिव्हज आणि सोल्युशन्स एक्सचेंज होतात ना सपोर्ट ग्रुपमध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केअर गिव्हरचे सपोर्ट ग्रुप तुम्हाला आता ऑनलाईन चालवता येतात. ते ऑफलाईन करायची गरज नाहीये. म्हणून केअर गिव्हर्स सपोर्ट ग्रुप, केअर गिव्हर्स ट्रेनिंग प्रोग्राम्स हे जेरॉन्टॉलॉजीमध्ये, जेरियाट्रिक्समध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, आपण इन्स्टिट्यूशनल केअर किती वाढवणार आहोत आपल्या लोकसंख्येच्या मानाने? डोमिसिलरी केअर ऑफ सीनियर सिटिझन्स ही राहणारच आहे. मग ती जबाबदारी कोणावरती येणार आहे? ती जबाबदारी केअर गिव्हर्सवर येणार आहे. मग त्या केअर गिव्हर्सना एम्पॉवर करायला नको का? दुसरा एरिया आहे, की ज्याच्यावरती आपण खूपच कमी काम केलंय. आणि तिसरा एरिया आहे, की या घरी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे नर्सिंग प्रोफेशनल्स, त्यांचं ट्रेनिंग आणि त्यांना देण्यात येणाऱ्या जॉब अपॉर्च्युनिटीज हा इतका मोठा भाग आहे. जे नर्सिंग एजन्सीज असतात त्यांच्याकडून घरी राहणाऱ्या ज्येष्ठांच्यासाठी आपण सकाळचं केअर गिव्हर, रात्रीचा केअर गिव्हर वगैरे ज्याच्या त्याच्या गरजेप्रमाणे आपण मागवतो त्यांच्याकडून. त्यांचं ट्रेनिंग काय असतं? म्हणजे तिकडे ते आजी-आजोबा झोपले, की हे त्यांचा मोबाईल बघत बसतात.
आणि मग आपला असा केअर गिव्हर म्हणून आपला असं होतं आपल्याला, की अरे म्हणजे त्यांच्याकडे बघावं म्हणून आपण पैसे देतोय. आणि हे बघतच नाही. कारण त्याला बघायचं म्हणजे काय करायचंय कोणी शिकवलंय? हं. त्याच्यातले स्किल्स त्याला शिकवलेच नाहीत कोणी. त्यामुळे ही किती मोठी गॅप आहे बघा, की ज्याच्यामुळे केअर गिव्हरवरचं बर्डन कमी होऊ शकतं. तर हा भाग केअर गिव्हर्सनी बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट, की ज्या ज्युनियर्सचा आणि केअर गिव्हर्सचा प्रश्न आला म्हणून, की ना केअर गिव्हर्सना म्हणजे फॅमिलीला कधी डोमिसिलरी केअरमधून इन्स्टिट्यूशनल केअरला न्यायचं हे कळलं पाहिजे. हे नसतं माहीत आपल्याला. आपण काय करतो माहितीये का, की माझे आई-बाबा आहेत, माझ्यावर जबाबदारी आहे, माझं त्यांच्यावर प्रेम आहे, मग मी घरीच ठेवणार. झेपत नसताना माणसं घरी ठेवतात. का? हट्ट. दुसरा, 4 लोकं काय म्हणतील? तुम्ही रस्त्यावरती या, तुम्हाला ती 4 लोकं कधीही भेटणार नाहीत. ती 4 लोकं आपल्या मनात असतात. बाहेर नसतातच 4 लोकं. 4 लोकं सिंड्रोम आहे माहिती आहे? 4 लोकं काय म्हणतील? 4 म्हणतील नाही तर 40 म्हणतील. झेपत नाहीये ना तुम्हाला. आणि ते प्रेम तुम्ही देताय, पण त्या व्यक्तीला हवं तसं वातावरण, ॲक्टिव्हिटीज, सोशलायझेशन कुठे मिळतंय त्याला? म्हणून खूप वेळेला केअर गिव्हर्सना सांगायला लागतं, की आता डोमिसिलरी केअर नका देऊ, आता इन्स्टिट्यूशनल केअरला न्या. त्याची गरज आहे. ते प्रेमावरती नाही चालणार आहे. काय होतंय, तो जो केअर गिव्हर आहे, तो त्या आजींना एक सीरियल लावून देतोय. आजी आपल्या बघतायत. हे नाहीये, हे स्टिम्युलेशन नाहीये. आणि आता मी ज्या एका ज्येष्ठ एल्डर केअर सेंटर बरोबर निगडीत आहे पुण्याच्या तपस नावाच्या. तर तिथं इतक्या इनोव्हेटिव्ह ॲक्टिव्हिटीज या ज्येष्ठांच्या, खास करून ज्यांना डिमेन्शिया वगैरे झालाय ते हां. तर तिथे या सेंटरमध्ये हेल्दी एजिंगचा एक वेगळा गट आहे आणि ज्यांना डिमेन्शिया झालाय त्यांचा वेगळा गट आहे. तर दोन्हीकडे त्यांना अनुभव देणं हे सेंटर्सचं काम आहे. आणि ते अनुभव या लोकांना कसे जास्तीत जास्त देता येतील, कारण दॅट इज स्टिम्युलेशन. म्हणजे तपसमध्ये आमचं आषाढी एकादशी मोठ्या प्रमाणात होते. दिंडी निघते आतल्या आत. सगळ्या आजी-आजोबांची. मग काय झालं, पालखी असते. मग आता पालखी कशी घेणार? म्हणून आमची पालखी कार्डबोर्डाची असते. ज्याला सगळे आजी-आजोबा खांदा लावू शकतात. त्याच्यामध्ये अशी विठ्ठल रखुमाई असते, मला दिली त्याची. म्हणजे ना आपल्याला ते डोक्यात घेऊन त्यांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज अँड एक्सपिरियन्सेस वीव्ह करायला लागतात, जे घरी नाही करता येत. म्हणजे आमच्याकडे आपल्या तपसच्या कॅम्पसमध्ये मजेदार गोष्ट, बर्फाचा गोळा करायचं मशीन विकत घेतलेलं आहे. आणि दर उन्हाळ्यामध्ये बर्फाचा गोळा केला जातो आणि इट्स अ सेलिब्रेशन. आता हे इनोव्हेशन आहे. पण मार्च महिना झाला की सगळेजण गोळा कधी मिळेल. मग दर महिन्याला एक गोळा पार्टी. दुसरं विकत घेतलेली गोष्ट आहे लाकडाचं आईस्क्रीम करायचं मशीन. बघा, आईस्क्रीम इज ओन्ली आईस्क्रीम इज नॉट इम्पॉर्टंट ना. तो सगळा प्रोसेस. बरं, आपण आजी-आजोबा काय करतात? तिकडे आमचे सगळा जो पर्मनंट स्टाफ आहे ते सगळे तरुण मुलं-मुली आहेत. ते थोडंसं फिरवतात, पण ते फिरवण्याचं एक समाधान असतं ना, की आपण हे मँगो आईस्क्रीम केलं. असं जे मस्त असतं. सी दीज आर व्हेरी स्मॉल एक्सपिरियन्सेस.
बट दॅट इज वेअर इनोव्हेशन ऑफ द सेंटर काउंट्स. मग हे अनुभव तुम्हाला घरी नाही देता येणार आहेत तुमच्या आजी आजोबांना. ते आजी आजोबा अगदी व्हीलचेअरवरचे, पण जेव्हा 10 आजी आजोबांच्या मध्ये बसतात, तेव्हा त्यांची ती 11 वाजताची स्मूथली जाते. ते फक्त एका केअर गिव्हरने पाजण्यापेक्षा. म्हणून हेही केअर गिव्हरना कळलं पाहिजे की व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ डोमिसिलरी केअर, वेअर इन्स्टिट्यूशनल केअर शुड स्टार्ट. इन्स्टिट्यूशन्सना इनोव्हेशन आणि क्रिएटिंग एक्सपिरियन्सेस याच्यावरती एकमेकांच्या कडून शिकलं पाहिजे, जे नाहीच होत आहे आपल्या महाराष्ट्रात. प्रत्येक गावामध्ये इनोव्हेटिव्ह, मग असा यांचा शब्द, सोशिओ कमर्शियल पद्धतीने काम करणारी चांगली ज्येष्ठ नागरिकांची सेंटर्स आहेत. कोणाचं काम कोणाला ठाऊक नाही. त्याचं व्यासपीठच नाही आहे. हे आता तयार करायला नको का? जर काम करायचंय तर काम करणाऱ्या माणसांनी सुख-दुःख सपोर्ट ग्रुप नको का? हो. जे या सगळ्या तऱ्हेचं काम करतायत यांच्या बर्नआउटचं काय? यांच्याकडे अगदी अमाप उत्साह आहे, त्यांच्याकडे अमाप उत्साह आहे. 10 वर्षाची पुढची गॅरंटी देता येईल का की अमाप उत्साह तसंच राहणार आहे? म्हणजे मग त्यांना सपोर्ट ग्रुप पाहिजे, त्यांना आयडिया एक्सचेंज करण्याचं ऑनलाईन ऑफलाईन पाहिजे. पण आपल्या महाराष्ट्रात या क्षेत्रात काम करणाऱ्या सोशिओ कमर्शियल किंवा सोशल काम करणाऱ्या संघटनाच एकत्र आलेल्या नाहीत. खूप मोठी लॅक्युनी आहे. पुढच्या 2-3 वर्षात या बाबतीत ऍक्टिव्हली काहीतरी पुढाकार घेऊन करायचं माझ्या डोक्यात आहे. की हे जर आपण, कारण हे बघा, भविष्याला तयार करायचा एक मार्ग नाहीये. भविष्याला तयार करायचे 10 मार्ग आहेत, 15 मार्ग आहेत. शोधून प्रत्येक मार्ग घेऊन आपल्याला पुढे जायला पाहिजे. सगळ्यांच्या गरजा काय आहेत ते लक्षात घेऊ. आणि मग आपल्याकडे केअर गिव्हर्सच्या इमोशन्सचं गाईड नाहीये, पुस्तक नाहीये त्याच्यावर, की केअर गिव्हरना डोमिसिलरी पासून इन्स्टिट्यूशनला जाताना गिल्ट वाटते, त्याचं काय करायचं. याच्यावरती ना गाईडलाईन्स आणि मॅन्युअल्स नाही आहेत. आपल्या भाषेतली हा किती काम आहे एका क्षेत्रामध्ये करायचं. आणि ह्या सगळ्या कामामध्ये हेल्दी एजिंग वाले ज्येष्ठ खूप मदत करू शकतात. म्हणून त्यांना सामावून घेऊन या कामामध्ये ओढणं ही गोष्ट खूप गरजेची आहे. सॉरी, परत केअर गिव्हरचे सगळे मुद्दे झाले त्याच्यात. सर, तुम्ही सांगितलं तोच प्रयत्न आम्ही स्नेह सावलीच्या माध्यमातून करत असतो. तुम्ही जी दिंडी सांगितली मला ते नुकतंच आठवलं की आषाढी एकादशी झाली होती आणि आम्ही पण अशीच दिंडी काढली होती. इतका छान रिस्पॉन्स मिळाला की म्हणजे असे बेडमधले लोक पण त्या दिंडीमध्ये उभं टाकून इन्व्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आणि तो खरंच एक वेगळा एक्सपिरियन्स देणं आणि ते एकमेकाशी शेअर करणं, याच्यासाठी अजून एक छान तुम्ही आम्हाला आयडिया दिलेली आहे. त्याचा आम्ही नक्कीच विचार करू सर. आणि माझ्याकडे सांगायचं अजून म्हटलं तर तुम्ही जे सांगितलं की म्हणजे आजी आजोबांना ठेवायला जे लोक येतात तेच बरेचदा 60 वर्षाचे 70 वर्षाचे असतात. तर मी गमतीने म्हणतो श्रावण बाळच आता इतका वृद्ध झालेला आहे की त्याला पण गरज आहे आणि त्याच्या आईवडिलांना पण गरज आहे. सर, एक थोडा गमतीदार प्रश्न आहे. तुम्ही खूप मोठे मनोविकार तज्ञ आहात आणि बऱ्याच वर्षापासून यामध्ये काम करत आहात. स्नेह सावली सांभाळताना मला कॉमन फाइंडिंग अशी आहे की रागीट वृद्धांचं प्रमाण फार जास्त आहे. आणि हा राग अतिशय छोट्या गोष्टीवरनं असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आमच्याकडे एक 70 वर्षाच्या आजी आहेत. त्यांना आजी म्हणलं की राग येतो. त्या म्हणतात माझं नाव दमयंती आहे, मला दमयंतीच हाक मारा. आता एखादा कोणीतरी जातो आणि आजी म्हणतो, झालं सुरू. दिवसभर त्या मला कितीदा सांगितलं तरी दमयंती म्हणत नाहीत. तर तुम्ही असा काहीतरी रामबाण उपाय सांगा की बऱ्याच कुटुंबाचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता मला
क्लिनिकल सायकियाट्रिस्टच्या शूज मध्ये जायलाच पाहिजे ह्या प्रश्नाला. बघा, खूप महत्वाची गोष्ट आहे की रागावरचा कंट्रोल सुटणं याच्यामध्ये एक भाग व्यक्तिमत्वाचा असतो आणि व्यक्तिमत्वातले काही भाग हे ज्येष्ठत्वामध्ये उठून दिसायला लागतात. काही भाग कमी होतात, काही भाग वाढतात. त्याच्यामध्ये राग हा असू शकतो. मोर इम्पॉर्टंट, वर्तनामधल्या, विचारांमधल्या आणि भावनांमधल्या ज्येष्ठांच्या बदलामध्ये मेंदूचे घटक खूप मोठ्या प्रमाणात असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दिसणारा भाग मानसिक असतो, पण त्याच्या मागे मन नसून मेंदू असतो. हे बऱ्याच वेळेला कळत नाही. म्हणजे ज्येष्ठत्वामध्ये सायकियाट्री आणि न्यूरो सायकियाट्री हे एकच होतात. दिसताना तुम्हाला तो सायकियाट्रिक प्रॉब्लेम वाटतो, पण असताना तो मेंदूचा प्रॉब्लेम असतो. म्हणून मेंदूचा प्रश्न कोणता हे लक्षात घेऊन त्याच्यावरती औषधोपचारच व्हायला हवेत. ते सांगून होत नाही. म्हणून मन आणि मेंदू ह्यांचं कॉम्बिनेशन काय त्या सिम्पटम मध्ये, ते आम्ही लोक बघतो आणि त्याच्याप्रमाणे औषधोपचार करतो. एक साधं उदाहरण रागाच्या बाबतीतलं सांगतो, की रागामध्ये कसं होतं, एक फ्रंटल लोब म्हणून असतो आपल्या मेंदूमध्ये. त्या फ्रंटल लोब डिसफंक्शन इज व्हेरी कॉमन, की ज्याच्यामध्ये तुमचं इम्पल्सिव्हिटी वाढते आणि इम्पल्सिव्हिटी वाढली आणि तुमच्या मनासारखं झालं नाही. दमयंती म्हणाल नाही, दमयंती आजी म्हणाली ठाक, फ्यूजच उडतो अख्खा. हा, आता हा ना त्या दमयंतीचा दोष नसतो, पण दमयंतीच्या फ्रंटल लोब चालत नसतो नीट. काय करायचं? मग आता त्या फ्रंटल लोब वरती उपचार व्हायला पाहिजेत ना, ते सांगून नाही होणार. म्हणून ना न्यूरोसायकियाट्री मधली फार्मॅकोथेरपी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि तो न्यूरोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट या सगळ्या लोकांनी हँडल करण्यासारखा आहे. आणि मग केअर गिव्हर्सचे भयंकर अँझायटी असतात. म्हणजे त्यांना तुम्ही औषध देणार. कधी कधी ते आजोबा पण विचारतात. मला एकदा एका आजोबाने विचारलं, की त्यांना गोळी दिली, काहीतरी अँटी स्ट्रेस वगैरे, त्यांना छान वाटायला लागलं. मला महिन्याभरात म्हणाले, तुम्हाला मस्त वाटतंय. म्हटलं व्हेरी गुड, थँक्यू. आता ही आयुष्यभर घ्यायची, वय वर्ष 87. मी म्हटलं हो. आता ही आयुष्यभर घ्यायची. हा जो काही आमच्या गोळ्यांबद्दलचा गैरसमज आहे ना, तो वय वर्ष 5 ला चालू होतो आणि नंतर कधी संपतच नाही. की आयुष्यभर. तर म्हणून आपल्याला फार्मॅकोलॉजी पण वापरावी लागते. आज सुदैवाने फार्मॅकोलॉजी हॅज ऑल्सो ॲडव्हान्स्ड मच बेटर दॅन बिफोर. आणि आत्ता पुन्हा तुमच्या मोहिमेमधला पुढचा भाग असा आहे, की ज्येष्ठ नागरिकांच्या न्यूरोसायकियाट्रिक औषधांच्या किमती इसेन्शियल ड्रग्स खाली कशा आणायच्या. पुढचा मुद्दा आहे बरं का. एका प्रश्नाचे इतके मुद्दे आहेत. कारण आज अनेक नवीन औषधं आहेत, की जी महाग आहेत म्हणून देता येत नाहीत. मग आता हेही एक खूप महत्वाचं आहे, की न्यूरोसायकियाट्री मधल्या औषधांच्या किमतीचं काय? एकही औषध न्यूरोसायकियाट्रीचं इसेन्शियल ड्रग्ज मध्ये नाही. कार्डिएकची आहेत. मेंदूचं आणि मनाचं एकही औषध नाही इसेन्शियल ड्रग खाली. बघा ना. म्हणजे याच्यावरती कोणीतरी पुन्हा ऍक्टिव्हिजम करून सरकारने समिती स्थापन करावी. कोणती कोणती न्यूरोसायकियाट्री सेगमेंट मधली औषधं ही इसेन्शियल खाली आणायला पाहिजेत, जेणेकरून ती लोकांना, केअर गिव्हर्सना
कमीत कमी दरामध्ये उपलब्ध होतील, हे करायला पाहिजे ना. त्यामुळे ॲक्टिव्हिजमची सुद्धा या क्षेत्रामध्ये तेवढीच गरज आहे. तर प्रश्नाचं उत्तर असं की दमयंतीबाईंसारख्या ठिकाणी होत्या नाहीत तरी त्यांना आपण आदर देऊया त्यांच्या इच्छेला. आपल्याला फार्मॅकॉलॉजीचाही आधार घ्यावा लागतो. सर आणखी एक बरेचदा काय होतं की खूप मोठ्या पदावर कोणी काम करत असतं आणि पोस्टचा नोकरीचा रुबाब असतो आणि अचानक निवृत्ती येते आणि तो रुबाबही निघून जातो. बायकोही तीच असते हे पण रुबाब आता राहतो, हा निघून नाही पोस्ट जात. पोस्टचा रुबाब निघून जातो हा, आणि मनातला रुबाब तोच असतो. हा. बायकोही तीच असते पण आता ती वेगळी वाटायला लागते कारण ती वेळेवर करत नाही, काहीतरी प्रचंड मानसिक घुसमट होते, चालू होते आणि अच्छा, अशा तू वेळी आता कसं वाग हेल्दी एजिंग कडे येतोय. हो. ह्या सिच्युएशनला फेस करावं त्यांनाही कळत नाही आणि नातेवाईकाला कळत नाही. तर अशा वेळेस ह्याचं प्लॅनिंग आधीपासूनच व्हायला पाहिजे आणि ते कसं असावं? काय माहितीये की निवृत्तीचा विचार आपण कोणत्या कोणत्या पातळीवरती करावा. तर निवृत्तीच्या मध्ये ना स्टेटस हा आपला कमी होणं हे अपेक्षित आहे. म्हणजे नोकरीमध्ये मी आहे, आता मी त्यावेळेला या पदावरती होतो आणि आता या पदावरती नाही. मुद्दा काय माहितीये का? माझं पद, माझा हुद्दा, माझं कर्तृत्व याच्यावरती मी माझी आयडेंटिटी किती मोजतो, हा मुद्दा आहे. आता मी जर माझी आयडेंटिटी यातल्या एका किंवा अनेक गोष्टींवरती मोजत असेल, तर मला प्रॉब्लेम येणार. हं. म्हणजे प्रश्न काय करायला पाहिजे किंवा कुठल्या दिशेने प्रयत्न करायला पाहिजेत, माझी व्यवसायात आणि व्यावसायिक कर्तृत्वामध्ये अडकलेली आयडेंटिटी मुक्त कशी करावी? हे त्याचं उत्तर आहे. हे अगदी पन्नाशीत करायलाही हरकत नाही. हां, की हळू ती जी आयडेंटिटी कोणी गुंतवली ती आयडेंटिटी? मी गुंतवली. कशी गुंतवली? खूप काम करून गुंतवली. ओके. त्याची तुम्हाला फळेही मिळाली. तुम्ही अ, व्यावसायिक प्रगती खूप चांगली केली. पण दॅट ओन्ली इज नॉट यू. हे आपण विसरतो ना, मग तो आपल्या आयडेंटिटीचा भागच बनून जातो. हे आपल्याला टाळता कसं येईल? हा विचार नियोजनामध्ये आला पाहिजे. मग आता ना मला माझी आयडेंटिटी रिडिफाईन करायला कशी आवडेल? कोणी म्हणेल, की मला माझी आजोबा नावाची आयडेंटिटी रिडिफाईन करायची आहे, करा. आणि मग त्या नॉन इंटरफिअरिंग आजोबांसारखे वागा. हां. तेव्हा आपली आयडेंटिटी रिडिफाईन करणं हा प्रोसेस ना व्यावसायिकांच्यासाठी, नोकरीसाठी खूप महत्वाचा आहे. आणि दुसरी एक गोष्ट अशी असते, आयडेंटिटी हा एक भाग असतो. दुसरी असते अथॉरिटी. आणि ती अथॉरिटी त्या पदामुळे आलेली असते. आणि ती अथॉरिटी ते पद गेलं की संपते. म्हणून काय बघायला लागेल, की माझी अथॉरिटी ते पद ज्या परिघात होतं, इन दॅट एरिया ऑफ लाईफ ओन्ली माझी अथॉरिटी होती. बाहेरच्या क्षेत्रात मी जी गाजवत होतो, ती बाय डिफॉल्ट होती. पण आता मला काय वाटतं, की इकडची अथॉरिटी म्हणजे टोटल आयुष्यावरची अथॉरिटी. आणि माझे जेवढे कोणी सिग्निफिकंट अदर्स आहेत, त्यांनी त्या अथॉरिटीचा आदर करत राहिलंच पाहिजे. हे जर झालं, तर मग गडबडीला सुरुवात. म्हणजे आपलं काम संपलं, की सन्मानपूर्वक एक्झिट आपल्याला घेता आली पाहिजे. असं बरेचदा आढळतं, की आपण बरेच जण सेवानिवृत्त होतात, पण त्या WhatsAppचा ग्रुपसुद्धा सोडायचा त्यांना मोह होत नाही आणि मग ॲडमिन जबरदस्तीने त्यांना रिमूव्ह करतात आणि मग त्यांना खूप वाईट वाटतं. असं आम्हाला शासकीय सेवेत बरेचदा अनुभव येतो. तर हे टाळता यायला पाहिजे. फारच इंटरेस्टिंग आहे बरं का. वाह! नाही पण मी आता त्या व्यक्तीच्या
शूजमध्ये जेव्हा स्वतःला ठेवतो, तेव्हा तो WhatsApp ग्रुप आहे ना, तो माझ्या बिलॉन्गिंगनेसचा एक भाग झाला असतो. म्हणजे आयडेंटिटीचा तर भाग झाला असतोच, पण बिलॉन्गिंगनेस आणि मला काय वाटतं, आता हे मला ना टाकून देत आहेत. आणि गरज सरो आणि वैद्य मरो असे वागतायत ते. त्यामुळे ही इमोशनल रिएक्शन ही समजून घेतली पाहिजे बरं का. हां. म्हणजे वी मे नॉट एंडोर्स दॅट, बट वी शुड अंडरस्टँड दॅट. की हो असं होऊ शकतं त्या माणसाच्यामध्ये. त्याच्या बिलॉन्गिंगनेसची नीड एकदम फ्रस्ट्रेट होते. पुरुषांच्या बाबतीत हे जास्त होतं, असं संशोधनही सांगतं. काय असतं स्त्रियांच्या बाबतीत, खास करून भारतीय स्त्रियांच्या बाबतीत, म्हणजे आशियाच्या ह्या उपखंडातल्या स्त्रियांच्या बाबतीत, त्यांचे गोल्स जे असतात ना, अगदी नोकरी करतानाचेही, तर त्यांचे सोशिओ कल्चरल गोल्स ते सायमल्टेनियस चालू ठेवतात. त्याच्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर ना पोकळी-बिकळी कमी येते. हां. काही नाही तर ते आजीच्या रोलमध्ये व्यवस्थित जातात. हं. भजना-बिजनाला जातात, काहीतरी करतात. ज्ञानेश्वरी वाचतात, व्हॉटएव्हर. पुरुष कमी करतात हे. हं. कारण त्यांची आयडेंटिटी ही त्या व्यवसायाबरोबरच जास्त असते ना. म्हणजे आता नोकरी पूर्ण केली, आता कन्सल्टन्सी मिळते का बघतात. म्हणजे करावी कन्सल्टन्सी, माझा काही प्रॉब्लेम नाही तो करायला. पण मुद्दा त्यातला काय आहे, की या तऱ्हेच्या सेवानिवृत्तीनंतर पुरुषांनी सुद्धा सोशिओ कल्चरली ना स्वतःला रिडिस्कव्हर कसं करायचं, ते त्यांनी पण बघायला पाहिजे. स्त्रियांचे WhatsApp ग्रुप असतात ना, ते अधिक दीर्घजीवी असतात. हो. हां. कारण ते टिकतात. आणि पुरुष बघा, ते ना तक्रारी खूप करतात WhatsApp ग्रुपवर. हां. असं का, तसं का, काय लिहितायत म्हणून. सोडत नाहीत. हां, हां. कसला तो ग्रुप, फक्त गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग. नको करू. तुझी चॉईस दिलाय ना, ते सोडायचा ग्रुप, सोडणार नाहीत. रोजचं एक रिच्युअल करणार शिव्या द्यायचं, तरी चालूच. हं. त्यामुळे हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे, की प्रत्येकाने ते गोल्स हे करायला पाहिजे. टाटा इन्स्टिट्यूटने, TISSने एक सर्व्हे केला होता, की त्यांच्या असं लक्षात आलं, की पुरुषांमध्ये वर्कप्लेस रिलेशनशिप्स आर मोर प्रोफेशनल अँड टेक्निकल दॅन इन विमेन. Women's workplace relationships were more personal than men's workplace relationships. त्याच्यामुळे काय होतं, की निवृत्त होणाऱ्या स्त्रिया पटकन स्वतःचा दुसरा WhatsApp ग्रुप काढतात. पुरुषांना तो त्रासबीस होतो. पण ते ना आपल्यासारखे निवृत्त झालेले कोण आहेत, त्यांचा WhatsApp ग्रुप हे नाही करणार ते. ते वाट बघणार कोणीतरी करणार कधी त्याचं. हं. स्त्रिया एकदम मस्त असतात त्या बाबतीत. म्हणून बघा, स्त्रियांच्या निवृत्तीच्या नंतरच्या WhatsApp ग्रुपमध्ये ना, त्यांच्या मुला-मुलींचं काय-काय चाललंय इत्थंभूत माहिती असतं. हां. हो, कोणाच्या घरी काय भाजी-बिजी झाली तेही माहिती असतं. हां. तर हे जे सगळे डिटेल्स असतात ना, त्याचा एक्सचेंज पुरुषांच्या ग्रुपमध्ये कधीही होत नाही. आणि फक्त राजकारणाचे रील्स पुढे पाठवले जातात बास. पुरुषांना म्हणजे WhatsApp ग्रुपवरती ह्याचं पण स्टॅटिस्टिक्स आहे, की पुरुषांच्या ग्रुपवर राजकारण आणि स्पोर्ट्स यांची इन्फॉर्मेशन सगळ्यात जास्त जाते. हं. का माहिती आहे? कारण या दोन्ही ठिकाणी जिंकणारे आणि हरणारे असतात म्हणून. हो. आणि पुरुष हा मुळामध्ये जिंकणारा, हरणारा योद्धा असतो. हो. आणि त्याला ते क्रिकेटची मॅच बघताना, हं, निवडणुकांचे निकाल बघताना
त्याला असं वाटत असतं. तो कोणाबरोबर ते आयडेंटिफाय करतो. मग तो पक्ष जिंकला किंवा तो पुढारी जिंकला, की ह्याला वाटतं मीच जिंकलो. हे आयडेंटिफिकेशन विथ पॉवर, पॉलिटिक्स, स्पोर्ट्स हे पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त असतं. त्यामुळे हा पण एक मोठा फरक त्या दोघांच्या मध्ये आहे. आपण आता मुलाखतीच्या शेवटाकडे येत आहोत. तर प्रेक्षकांमधून काही प्रश्न असतील, घ्यायचे ना सर? 3 तर तुम्ही आमच्या स्वयंसेवकाकडे प्रश्न चिठ्ठीवर लिहून जमा करा. पण चिठ्ठ्या दिल्या आहेत का? हो, दिलं. अरे वा! मग चालेल. आणि त्यातील 3 प्रश्न मात्र निवडल्या जातील. म्हणजे इथे पण जिंकणं आणि हरणं आहेच. नाही, असं काही नाही. हां, वेळेची मर्यादा एवढंच. फक्त ना लिहिताना ना कृपया वैयक्तिक प्रश्न लिहू नका. त्याचं एक कारण असं आहे, की त्याचं उत्तर इथून मला देताच नाही येणार. बरोबर. हां, सामूहिक प्रश्न विचारा. म्हणजे आमच्या आजी असं म्हणण्यापेक्षा ज्येष्ठ नागरिकांच्या मध्ये असे प्रश्न केले तर जास्त चांगले आहे. सर तोपर्यंत मी एक हो. प्रश्न विचारू का? विचार. सर आता ज्येष्ठांमध्ये मला एक अजून कॉमनली आढळलेली गोष्ट म्हणजे स्क्रीन टाइम किंवा मोबाईल टाइम हा. हो इतका जास्त वाढलेला आहे. आता आमच्याकडे एक आजोबा आहेत, त्यांना ऍडमिटच याच्यामुळे केलंय की ते मोबाईल सोडत नाहीत म्हणून. आणि तुम्हाला गंमत सांगतो, त्यांना झोपा म्हणलं तर ते पांघरून घेऊन पांघरुणाच्या आतमध्ये मोबाईल बघत असतात. तर पहिल्यांदा न्यूरोलॉजी तपासा. पण ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मीडिया कसा वापरावा, तर त्याचं एक उत्तर ह्या आमच्या सप्तसोपांच्या या मनमेंदू संवर्धनातून आम्हाला सापडलेलं, की इफ दे यूज सोशल मीडिया मोर फॉर लर्निंग, तर त्या सोशल मीडियाचा ते योग्य वापर करतात. हे आम्हाला दिसून आलं. तर लर्निंगसाठी सोशल मीडिया कसा जास्तीत जास्त वापरता येईल, हे मला वाटतं शिक्षण, प्रशिक्षण ज्येष्ठ नागरिकांना देणं ही खूप गरजेची गोष्ट आहे. आणि तो मी म्हणालो माझ्या ज्या सासूबाई आहेत, त्या 87 वर्षाच्या आहेत आणि त्या अगदी मी म्हणालो तशा फिट आहेत. त्या इतकं सुंदर मीडिया यूज करतात. तर म्हणजे त्यांना ना डेस्कटॉपवरती काय बघायचं आणि स्मॉल स्क्रीनवरती काय बघायचं हे त्या ठरवतात. हां. स्मॉल स्क्रीनवरती सोशलायझेशन आणि WhatsApp आणि शिकायचं ते डेस्कटॉपवर. हं. आणि मग त्याला शिकायला डोळे, कान ह्या सगळ्या बाजूने हे गडबडीचं होतं. त्यामुळे शिकणं सगळं इतकं क्लॅरिटी आहे. मग ना त्या सकाळी पेपर वाचतात. त्या पेपरमधले त्या ग्लोबल न्यूज वाचतात. हां. आणि मग कुठेतरी ना चिलीची बातमी असते. अशी काहीतरी असते कुठल्यातरी देशातली ग्लोबल न्यूजमध्ये. आज इकडे सरकार उलथलं किंवा काहीतरी असतं किंवा नवीन काय शपथविधी झाला. मग ते असं ना देश काढतात. हं. मग त्या बिग स्क्रीनवरती त्या देशाच्या विकिपीडियापासून सुरुवात करतात. आणि आता विकिपीडिया मराठीत पण येतो. हो, ते वाचतात. मग त्यांना खास हे असतं या देशातील पर्यटन स्थळे कोणती? त्याचे व्हिडिओ डाउनलोड करतात. आणि मग त्यांना आवडतं, की तिकडची संस्कृती काय आहे, धर्म काय ते करतात. ते डाउनलोड करतात मस्त. आणि त्यांचा जो त्या 2-3 दिवसाचा पूर्ण फ्री टाईम आहे, तो फ्री टाईम ते त्या देशाची माहिती करून घेतात. आणि मग ते आम्हाला सांगतात, "आज मी अर्जेंटिनामध्ये होते." वाह! हां. "आज मी फिजी बेटांना भेट दिली." मग किती छान वापर आहे. हं. त्या स्क्रीनचा. म्हणजे स्क्रीनचा ना आपल्यात असाच अतिशय क्रिएटिव्ह आणि लर्निंगसाठीचा वापर करता येणं हे अगदी शक्य आहे. पण ह्या आजोबांच्या बाबतीत जरा आशिष येईल तेव्हा दाखवून देईन. खरं म्हणजे उपप्रश्नावरती मी बोललोय, की केअर गिव्हर्सचा सपोर्ट ग्रुप ह्याच्याबद्दल आपण बोललोय.
हा, अध्यात्मावरती आपण बोललो नाही आहोत. पारमार्थिक आणि अध्यात्म ह्या दोन्हीपैकी जास्त महत्वाचे काय आहे आणि खरा वेळ कशाला द्यायला पाहिजे? सुंदर प्रश्न आहे. हा, तो आपण घेऊया. तर एक गोष्ट काय माहितीये का? पारमार्थिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन हे वेगळं करायला जाऊ नका. मी नाही सांगितलेलं, त्या क्षेत्रातले सगळे लोकांनी सांगितलंय. या दोघांना वेगळं करणं हीच चूक आहे. हे पारमार्थिक आणि हे आध्यात्मिक हा माणसाच्या मनाने केलेला खेळ आहे. आणि अध्यात्म आपल्याला पहिल्यांदा स्वतःच्या मनाला समजा असं सांगतं. म्हणून त्यामध्ये ना आध्यात्मिक पारमार्थिकामध्ये कसं एकत्व आहे? जर मी आजी म्हणून माझ्या नातवंडाचा डबा अत्यंत प्रेमाने भरत आहे, तर ते आध्यात्मिक आहे. अत्यंत प्रेमाने मी भरतोय ते. म्हटलं तर पारमार्थिक आहे, माझ्या नातवासाठीचा डब्बा, पण म्हटलं तर आध्यात्मिक आहे. ज्येष्ठत्व म्हणजे ही जोड लक्षात घेणं, या दोघांच्या मधली एकात्मता लक्षात घेणं. हे पारमार्थिक आणि हे आध्यात्मिक असं नाही. आणि आध्यात्मिक जप करताना सारखे तो माझ्याशी असं का वागला, ती माझ्याशी असं का वागली, ह्याचा जप करणं म्हणजे अध्यात्म नाही. म्हणून ही आध्यात्मिकता आणि पारमार्थिकता यांच्यातलं एकत्व शोधायचा प्रयत्न करण्यासाठी रिच्युअल्स कशी वापरायची ते बघा. मी तुम्ही रिच्युअल्स करू नका असं म्हणणार नाही. स्तोत्र असेल, जप असेल, जे काही करत असाल, ते कशासाठी आहे? ते रिपिटिशनसाठी नाहीये. रिपिटिशन तशाही होतातच आहेत. आता आपल्याला काय करायचंय, तर ती रिपिटिशन्स नाहीयेत, तर ती जोड कशी द्यायची? हं. म्हणून आपल्या मनाच्या श्लोकांमध्ये पहिला श्लोक आहे की नाही, की प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. हं. आता पुढे वैखरी राम आधी वदावा. वैखरी म्हणजे वाणी. त्या वाणीच्या आधी म्हणजे सेल्फ टॉक मध्ये पहिल्यांदा रामाचं नाव घ्या, फक्त टॉक मध्ये नको. हे आपल्याला सांगितलंय समर्थांनी. तर हे आपण असं ऐकलं तर ते त्याला फायदा आहे की नाही त्या अध्यात्माला. त्यामुळे हे दोन्ही वेगळं करणं हे नको आपल्याला. खालचा प्रश्न मजेदार आहे, की मी 55 वर्षाचा आहे, चारीधाम यात्रेला कधी जायला पाहिजे? ट्रॅव्हल कंपनीचं पॅकेज आकर्षक झाल्यावर. हो. घरी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा आदर्श दिनक्रम कसा असावा, जो केअर गिव्हर फॉलो करू शकतील? चांगला प्रश्न आहे हा. काय माहिती की आदर्श दिनक्रम नाही. पहिली गोष्ट. असा आदर्श असा काही दिनक्रम नाही हो. ज्येष्ठ नागरिकांना कंटाळा येतो. ज्येष्ठ नागरिकांना बोर होतं. हां, होतं की नाही? आपल्याला पण होतं. म्हणून केअर गिव्हरनी आदर्श कार्यक्रमाच्या फंदात पडू नये. त्या आठवड्याचा अप्रोप्रिएट कार्यक्रम ठरवावा आपला आणि त्यांचा. की ज्याच्यामध्ये दोघांचे इंटरेस्ट कमीत कमी कॉम्प्रोमाईज होतील. आणि ते कमीत कमी म्हणतोय, कारण कॉम्प्रोमाईज होणार नाही तसं होणार नाही. पण कधी-कधी 2 केअर गिव्हर असतात, जे ज्युनियर असतात. त्यातलं ना, तू आज घरी राहा आजोबांसोबत, मी जाऊन येतो किंवा व्हाईस व्हर्सा करावं लागतं ना. हं. पण त्याला आदर्श म्हणजे काय होतं ना, मग त्याच्यात चूकच होता कामा नये. आणि आपण कितीही आदर्श कार्यक्रम तयार केला, तरी तो बिघडवणारे इतके फॅक्टर असतात. हं. त्याच्यापेक्षा ना आपण एक अप्रोप्रिएट कार्यक्रम तयार करावा. तिथे चुकीचं मार्जिन होऊ शकतं हे द्यावं आणि तो कार्यक्रम डायनॅमिक ठेवावा. कारण आपणही बदलतो आणि ते पण बदलतायत.
त्यामुळे तो डायनामिक ठेवणं खूप महत्वाचं. चिडचिडीवरती आपण बोललो. चिडचिडीवरती तुम्हाला जर खूप डिटेलमध्ये पाहिजे असेल, तर आपल्या आवाहन IPH या YouTube चॅनलवर एक 5 भागांची मालिका आम्ही आत्ता केली आहे, संतापातून संहाराकडे. हं. तर ती बघा, मी आणि डॉक्टर नंदू मुलमुले आमच्या दोघांची आहे. आम्ही 5 भाग 2.5 तास त्या विषयावरती बोललो, फक्त संताप. हं. तर हां, संतापाकडून संहाराकडे 5 भाग आहेत. आवाहन IPH, आवाहन IPH, AVAHAN IPH. हे 5 भाग आहेत. जवळ-जवळ 2.5 तास आम्ही बोललो. सामाजिक व्हायलन्स पासून ते स्क्रीन व्हायलन्स पर्यंत फक्त क्रोध या एका भावनेवर. तर जरूर ते तुम्ही वाचा. अ, हो. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या सांभाळकर्त्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत आपलं मत. बघा, शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये त्याच गोष्टी येतात, ज्या आधी कोणीतरी करतं. वाट बघत बसलो ना आपण अभ्यासक्रमात यायची, तर ते कधीच होणार नाही. म्हणून क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रयोग केल्याशिवाय तो अभ्यासक्रमाचा भाग कधीही बनत नाही. त्यामुळे ती फार लांबची गोष्ट झाली. आपल्याला जे आपल्या पातळीवरती करायचं, ते आपण व्हॉलंटरी लेव्हलला पहिल्यांदा सुरू करायला पाहिजे. त्याची दखल अभ्यासक्रमात केव्हा घेतली जाईल नाही, तो स्टार्टिंग पॉइंट नाहीये. स्टार्टिंग पॉइंट व्हॉलंटरी क्षेत्रात काम करणारे आपण लोकं काय करणार हा स्टार्टिंग पॉइंट आहे. त्याचं जेव्हा स्वीकारलं जातं, तेव्हा मग सरकार काय करायचं ते करतं. सरकार स्वतःहून इनोव्हेशन फार कमी वेळा करतं. हां, म्हणजे ती सरकार नावाच्या गोष्टीची मर्यादा आहे. पण मग एकदा ते करायला लागलं की करतं. ठीक आहे. हां, त्यामुळे असं त्या प्रश्नाचं उत्तर आहे. मला वाटतं आपण थांबूया. भरपूर सारे प्रश्न आहेत. पण आता आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. तुम्ही सगळ्यांनी आज या कार्यक्रमाला जो जोरदार प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ह्या कार्यक्रमामध्ये स्टेज ऑक्युपाय होण्याची माझी 3री वेळ आहे. तर छत्रपती संभाजी नगरच्या सर्व नागरिकांच्या रसिकतेचं लक्षण आहे, असं मी समजतो. म्हणून तुमचे मनःपूर्वक आभार.